हॅलो हां. खरं तर आपल्या हॉस्पिटलमध्ये आपण मागील 15 वर्षापासून डायलिसिस प्रक्रिया आणि याचं निदान आणि त्याची उपचार पद्धती करतो. साधारण मागेच आम्ही एक 20,000 केस झाल्याचा एक कार्यक्रम सरांच्या अध्यक्षतेखाली घेतला होता. साईनाथ महाराज की जय. श्री माझे पंढरपूर साई बाबा रमावर, बाबा रमावर, साई बाबा रमावर. शुद्ध भक्ती घेऊया. ठीक आहे, हे घाबरण्यासारखं नसतं या वयात. ठीक आहे, आवाज जास्त घेऊन हे श्वास नलिकेचा त्रास असेल तसं एवढं काय नाही, वाटत सांगतो नाही. श्वास नलिकेचा त्रास असेल. उलटा ठेवल्यावर आवाज नाही येत ना, फक्त सरळ जसं आता जसं आहे तेव्हाच आवाज येतो. उलटा केल्यावर आवाज नाही, बरोबर. तर ते कालांतराने 5-6 महिन्यामध्ये स्वतःच निघून जातं. कॅल्शियमची औषध चालू करायचं, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डी त्याच्यानंतर येऊन जातं पूर्ण मसल. आणि हा जो छिद्र आहे याला घालवण्याची काही गरज नाही. आपण आता एकदा बघून घेऊया किती मोठा आहे काय आहे. ठीक आहे, मग त्याच्यानुसार ठरवू. कब से हो रहा है ऐसे? वो खेलता तब से होता है उसको, बहुत तब से हो रहा है। उसके ये जो जांच हुआ उसके बाद में कभी जांच हुआ था? नहीं नहीं होता है। चलो अभी जांच कर लेते हैं, एक बार देख लेते हैं। जांच तो दिखाया कि नहीं? क्या नाम है इनका? संयोगाची गोष्ट अशी आहे की मी माझी ट्रेनिंग कंप्लीट झाल्यानंतर सत्यसाई संस्थान आहे तिथे मी 4 वर्ष ॲज अ कन्सल्टंट काम केलं. योगायोगाने माझ्या नवीन हॉस्पिटल म्हणजे परत साईबाबा शिर्डी संस्थानशी मला जोडून आणलं. साईबाबांशी कदाचित मला काम करायचंच असेल म्हणून मी परत इथे आलो आहे. या शिबिराच्या मार्फत सगळ्या पालकांना ज्यांच्या मुलांना जन्मजात हृदयरोग आहे त्यांना सांगू इच्छितो की जन्मजात हृदयरोग झाल्यानंतर पूर्णपणे खचून जाण्यात काही अर्थ नाही आहे. आपल्याकडे आता अद्ययावत अशी उपचार पद्धती अवलंबून आहे ज्याच्याने असे जे जन्मजात आजार आहेत जे काही वर्षाआधी काही उपचारच नव्हते किंवा बाळ दगावून जात होते ते आता पूर्ण आयुष्य नॉर्मलपणे जगू शकतात आणि नॉर्मल बाळाप्रमाणे राहू शकतात. फक्त तुम्हाला खंबीर राहणं तेवढं आवश्यक आहे आणि डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वेळोवेळी उपचार घेणं तेवढं आवश्यक आहे. आणि आता ही सेवा फक्त आता काही मर्यादित शहरांपुरतीच अवलंबून नाही आहे तर प्रत्येक डिस्ट्रिक्ट प्लेसला ही सेवा उपलब्ध आहे. आणि संयोगाने आपल्या हॉस्पिटलमध्ये पण आपण आता महिन्याला एकदा येतो आहे. वेळोवेळी आता सरांनी जसं सांगितलं कदाचित आपले ड्युरेशन आणखी वाढवता येईल पेशंट्स कसे असतील त्याप्रमाणे. पण सांगायचा एकच उद्देश आहे आजार कसलाही असला तरी डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वेळोवेळी येऊन दाखवणे आणि त्याच्यानुसार उपचार घेणे. कारण आम्ही बघतो आहे हृदयाचा कितीही गंभीर आजार असला जर योग्य उपचार झाला तर आयुष्यमान बऱ्यापैकी वाढतं आणि काही मुलांमध्ये नॉर्मल पण होतं. धन्यवाद. आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योतिर्नमोस्तुते.